सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने। कुणाल कामराच्या मुद्द्यावरून विधानसभेत मुख्यमंत्री चांगलेच आक्रमक झालेत। उपमुख्यमंत्र्यांचा अवमान करणे हे अयोग्य असून हा तर वाद निर्माण करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न असल्याची टीका देवेंद्र फडणवीसांनी केली। तर स्वातंत्र्याचा स्वैराचार होऊ देणार नाही असा घणाघातही त्यांनी यावेळी केलाय। दरम्यान अशा प्रकारे सुपाऱ्या घेऊन नेत्यांना अवमानित करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। दरम्यान विरोधी पक्षातील नेते कामराच्या समर्थनार्थ कसे थेट सवाल देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी उपस्थित केला आणि यामुळे कामराने माफी मागावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली। त्यामुळे कुणाल कामराच्या स्टँड अप कॉमेडीवरनं सभागृहात मात्र याचे पडसाद आज उमटताना दिसले। या विषयाला घेऊन आपण जर पाहिलं तर वेगवेगळी मतं जी ती व्यक्त केली जातात, पण कुणाल कामराने अशा पद्धतीने स्टँड अप कॉमेडी करून राज्यातल्या नेत्यांचा अपमान केल्याचा, उपमुख्यमंत्र्यांचा अपमान केल्याचा आरोप जो आहे तो केला जातोय। विरोधी पक्षातील नेते हे कामराच्या समर्थनार्थ कसे उभे राहू शकतात असा देखील सवाल विचारला जातोय। अशा नेत्याबद्दल इतक्या खालच्या दर्जाला जाऊन कोणीतरी बोलतो आणि त्या ठिकाणी आमच्या समोरच्या बाकावरचे काही लोक हे तात्काळ त्याच्या समर्थनार्थ उभे राहतात। लगेच एकाचं ट्वीट येतं, दुसऱ्याचा क्लिप येते, चौथ्याची क्लिप येते। हे काय कामराशी ठरवून चाललेलं आहे का कामराला तुम्ही सुपारी दिली आहे असा प्रश्न विचारण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे। तुम्हाला कोणाला अशा प्रकारे अपमानित करण्याचा अधिकार नाही आहे। ज्या प्रकारे त्यांनी हे अपमानजनक शब्द वापरले आहेत त्यांनी करावी ना, माझ्यावर करावी, शिंदे साहेबांवर करावी, आमच्यावर कविता करावी, आमच्यावर राजकीय व्यंग्य करावं, आम्ही टाळ्या वाजवून दाद देऊ। पण अशा प्रकारे सुपाऱ्या घेऊन या ठिकाणी जर कोणी अपमानित करत असेल तर त्यांच्यावर कारवाई केलीच जाईल, सोडण्याचं कारण नाही आहे। या संदर्भात निश्चितपणे जी काही कायदेशीर कारवाई, कडक कायदेशीर कारवाई करता येईल ती कारवाई केलीच जाईल। देशातल्या संस्थांना अपमानित करणं, देशांच्या इन्स्टिट्यूशनवरनं लोकांचा विश्वास उठला पाहिजे अशा प्रकारची वक्तव्य देणं, अशा प्रकारचं काम करणारे जे लोक आहेत यांना कुठल्याही परिस्थितीत सोडता कामा नये। आणि म्हणून या संदर्भात मी सभागृहाला आश्वस्त करतो, कठोरात कठोर कारवाई ही निश्चितपणे केली जाईल। कुणाल कामराने केलेल्या वादग्रस्त गाण्यावरनं राज्यात राजकारण रंगले। कुणाल कामराने माफी मागितली पाहिजे अशी मागणी जी आहे ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली। तर कायदा संविधानाबाहेर कोणी बाहेर जाऊ नये आणि बोलताना प्रत्येकाने विचार करून बोलावं, बोलताना कायदा सुव्यवस्थेची खबरदारी घेतली पाहिजे अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेली आहे आणि दिलेली आहे। तर कुणालचं मोबाईल लोकेशन तपासणीचं काम सुरू आहे असं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी म्हटलंय। राज्यातल्या माजी मुख्यमंत्री, आताचे उपमुख्यमंत्री, राज्यातले वरिष्ठ नेते ज्यांच्याबद्दल राज्यातल्या जनतेमध्ये आदर आहे त्यांच्याबद्दल अशा प्रकारचा अनादर करण्याचा कोणालाही अधिकार नाही। हे अत्यंत चुकीचं आहे। तुम्ही जरूर कॉमेडी करा, तुम्ही व्यंग करा, पण जर अपमानित करण्याचं काम जर कोणी करेल तर हे सहन केलं जाणार नाही। हे अतिशय चुकीचं आहे। कामरांनी माफी मागितली पाहिजे। कायदा, संविधान, नियम याच्या बाहेर कुणीच त्या ठिकाणी जाऊ नये। वेगवेगळ्या प्रकारच्या वक्तव्य प्रत्येकाची असू शकतात, विचारधारा वेगवेगळी असू शकते, मतमतांतर असू शकतं, पण ते मांडताना आणि चर्चा त्याची होताना त्याच्यातनं नवीन प्रश्न निर्माण होऊन आमच्या पोलीस खात्याला पण वेगळं काही काम, कायदा सुव्यवस्था राखण्याचं निर्माण होणार नाही याची पण काळजी, खबरदारी ही प्रत्येक जबाबदार नागरिकांनी घेतली पाहिजे। नक्कीच मी सर्व शिवसैनिकांना आवाहन करेन आपल्या माध्यमातून, जे कोणी ही व्यक्ती आहे त्याच्यावरती कायद्यानुसार ही कठोर कारवाई ही केली जाईल। अर्थातच याच्यामध्ये घटना कधी घडलेली आहे त्याच्यावर माहिती घेत आहोत। कुणाल कामराचं सध्या लोकेशन ट्रेस करायचं देखील काम चालू आहे। सध्या तो कुठे आहे ह्याचं अजून आपल्याला माहिती नाही, परंतु त्याचं लोकेशन तपासण्याचं काम सुद्धा चालू आहे।